नमस्कार, मराठी अन्नपूर्णा डिलाईट्समध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। स्ट्रीट फूड म्हणलं की मुलांच्या आवडीचे सगळे पदार्थ यामध्ये येतात आणि म्हणूनच मुलं नेहमी बाहेरचं खायला हट्ट धरतात आणि प्रत्येक वेळी आपण मुलांना टाळत असतो। पण मुलांना सारखं नाही म्हणण्यापेक्षा घरातलं साहित्य आणि ताज्या भाज्या वापरून कधीतरी हे पदार्थ घरीच बनवले तर मुलंसुद्धा आवडीने खातात। तर आज आपण व्हेज मंचुरियन बनवणार आहोत। तर त्यासाठीचं साहित्य बघूया। तर इथं मी बारीक चिरलेला कोबी घेतलेला आहे। त्यानंतर इथं मी फ्लॉवर घेतलेला आहे। तर फ्लॉवर सुद्धा अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे किंवा मग असा मिक्सरला जाडसर वाटून घेतला तरीही चालेल। त्यानंतर बारीक चिरलेलं गाजर, ढोबळी आणि कांद्याची पात घेतलेली आहे। यानंतर आपल्याला कॉर्नफ्लोअर आणि मैदा सुद्धा लागणार आहे। त्यानंतर आपल्याला लागणार आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 टेबलस्पून बारीक चिरलेले बीन्स, 1 टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीरीची देठं, त्याचबरोबर 2 टेबलस्पूनच्या अंदाजाने इथं मी बारीक चिरलेला टोमॅटो घेतलेला आहे। 1 टेबलस्पून कांद्याची पात, तर कांद्याच्या पातीचा पांढरा भाग इथं मी बारीक चिरून घेतलेला आहे। 1 ते 1.5 टेबलस्पून बारीक चिरलेली हिरवी मिरची, 1 टेबलस्पून आलं आणि 2 टेबलस्पून बारीक चिरलेला लसूण लागणार आहे। एका भांड्यामध्ये कोबी टाकून घेऊ। कपाने मोजला तर जवळपास अर्धा कप कोबी असेल। कोबी मोजताना हलक्या हाताने दाबून घ्यायचा आहे। आता यामध्ये इतर भाज्या टाकून घेऊ। तर 2.5 टेबलस्पूनच्या अंदाजाने इथं मी फ्लॉवर घेतलेला आहे। त्यानंतर 3 टेबलस्पून बारीक चिरलेलं गाजर टाकून घेऊ, 2 टेबलस्पून ढोबळी आणि 3 टेबलस्पून कांद्याची पात घेतलेली आहे। सोबतच कोथिंबीरीची देठं आणि बीन्स टाकून घेऊ। त्यानंतर इथं मी अर्धा टेबलस्पून बारीक चिरलेली हिरवी मिरची घेतलेली आहे आणि राहिलेली आपण ग्रेव्हीसाठी वापरणार आहोत। त्याचबरोबर आलं लसणापैकी इथं आपल्याला अर्धा टीस्पून आलं आणि अर्धा टेबलस्पून लसूण घ्यायचं आहे। यामध्ये पाव टेबलस्पून लाल तिखट, 1 टेबलस्पून सोया सॉस, चवीपुरतं मीठ टाकून घेऊ आणि या सगळ्या भाज्या व्यवस्थित एकजीव करून घेऊ। आता या भाज्यांमध्ये आपल्याला कॉर्नफ्लोअर आणि मैदा वापरायचा आहे। तर यामध्ये मी जवळपास 3 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे। आता यानंतर जवळपास 2 टेबलस्पून इथं मी मैदा वापरलेला आहे। आता हे सगळं साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। कॉर्नफ्लोअरपेक्षा मैद्याचं प्रमाण आपल्याला कमी ठेवायचं आहे। यामध्ये गरज वाटली तर आपण पुन्हा कॉर्नफ्लोअर आणि मैदा वाढवून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता अजून या भाज्यांना बाइंडिंग व्यवस्थित आलेलं नाही, तर यामध्ये आणखी थोडासा मैदा आणि कॉर्नफ्लोअर टाकून घेऊ। तर जवळपास इथं मी 4 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर आणि 3 टेबलस्पून मैदा वापरलेला आहे। मैदा आणि कॉर्नफ्लोअरचं प्रमाण बऱ्याचदा भाज्यांवर अवलंबून असतं। भाज्यांना जर जास्त पाणी सुटलं तर या दोन्हींचं प्रमाण वाढतं किंवा एखाद्या वेळी कमीसुद्धा लागू शकतं। सगळे पदार्थ व्यवस्थित एकजीव झाले की याचे आपल्याला असे छोटे छोटे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत। तर सगळे मंचुरियन इथं मी तयार करून घेतलेले आहेत। आता यानंतर आपण हे फ्राय करून घेणार आहोत। तर कढाईमध्ये मी तेल घेतलेलं आहे। तेल चांगलं तापलेलं आहे। आता यामध्ये हे मंचुरियन टाकून घेऊ आणि चांगल्या सोनेरी रंगावर येऊपर्यंत हे तळून घेऊ। मंचुरियन्स तेलामध्ये टाकण्याआधी तेल चांगलं तापलेलं असायला हवं। आता हे मंचुरियन हलकेसे सोनेरी व्हायला सुरुवात झालेली आहे। आता गॅसची फ्लेम लो करूया आणि मंद आचेवर हे छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊ। तर मंचुरियन्स छान तळून झालेले आहेत। आता हे बाजूला काढून घेऊ आणि यानंतर ग्रेव्ही तयार करायला घेऊया। तर ग्रेव्हीसाठी कढाईमध्ये मी थोडंसं तेल घेतलेलं आहे। यामध्ये लसूण आणि आलं टाकून घेऊ। सोबतच यामध्ये हिरवी मिरची सुद्धा टाकायची आहे। आता गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू हाय ठेवायची आहे आणि हाय फ्लेमवरच या सगळ्या भाज्या आपल्याला परतून घ्यायच्या आहेत। यामध्ये पांढरी कांद्याची पात आणि टोमॅटो टाकून घेऊ। टोमॅटो मऊ झाला की यामध्ये आपल्याला 1 ते 2 टेबलस्पून ढोबळी, थोडीशी हिरवी कांद्याची पात आणि कोथिंबीर टाकायची आहे। आता अर्ध्या मिनिटासाठी या सगळ्या भाज्या हाय फ्लेमवर परतून घ्यायच्या आहेत। भाज्या परतून झालेल्या आहेत। आता गॅसची फ्लेम लो करूया आणि यामध्ये 1 टेबलस्पून सोया सॉस, 1 टेबलस्पून रेड चिली सॉस आणि 2 टेबलस्पून टोमॅटो सॉस टाकून घेऊया। सॉस आणि भाज्या व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊ। पाणी टाकल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करूया आणि या ग्रेव्हीला उकळी येईपर्यंत एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे। यामध्ये 1 टीस्पून मैदा टाकून घेऊ। पाणी आणि मैदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि ही तयार झालेली मैद्याची स्लरी आपल्याला ग्रेव्हीमध्ये टाकून घ्यायची आहे।
मैद्यामुळे ग्रेव्हीला दाटसरपणा येतो। आता यामध्ये अंदाजानुसार पाणी वाढवायचं आहे। पाणी वाढवल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ आणि 1 टेबलस्पून साखर टाकायची आहे। यामध्ये आपण सॉसेस वापरलेले आहे, त्यामुळं मिठाचं प्रमाण वापरताना अगदी कमी वापरायचं आहे। ग्रेव्हीला उकळी आलेली आहे। आता यामध्ये तळलेले मंचुरियन्स टाकून घेऊ। मंचुरियन्स टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि गॅसची फ्लेम बंद करूया। मंचुरियन्स जर ग्रेव्हीमध्ये जास्त वेळ उकळले गेले तर ते खूप सॉफ्ट होतात। आता यामध्ये थोडासा कच्चा कोबी, ढोबळी आणि गाजर टाकून घेऊया आणि मंचुरियन्स सर्व करूया। आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एका चमचमीत रेसिपीसोबत। तोपर्यंत मराठी अन्नपूर्णा डिलाईटसोबत अशाच नवनवीन रेसिपीज बघत राहा, बनवत राहा आणि खात राहा। धन्यवाद।